पेट्रोल संकट, युद्ध की व्हॉट्सअप अफवा, द ट्रूथ ऑफ फ्यूल क्रायसिस इन इंडिया. मित्रांनो, तुम्ही गेल्या 2 दिवसात पेट्रोल पंपावर रांगा पाहिल्या आहेत का? लोक तासनतास उभे आहेत, जणू उद्यापासून पेट्रोल कायमचं संपणार आहे. पण हे सगळं का घडते? कारण तुमच्या मोबाईलवर एक मेसेज आलाय की इस्रायल इराण युद्धामुळे भारताचा तेल पुरवठा बंद झालाय. पण थांबा, या रांगेत लागण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण फॅक्ट्स आणि लॉजिक वापरून या अफवांचा पर्दाफाश करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल, सखाराम भाऊ, युद्ध तर सुरू आहे, मग परिणाम तर होणारच. हो, नक्कीच. पश्चिम आशियात तणाव आहे हे खरं आहे, पण भारत हा जगातील तिसरा मोठा पेट्रोलियम आयातदार देश आहे. आपल्याकडे अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय प्लॅन आहे हे बघा. अधिकृत पुरावे. स्वतः पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलंय की भारताकडे कच्च्या तेलाचा आणि पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मंत्री महोदयांनी 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. नंबर 1, स्ट्रॅटेजिक रिझर्वेशन. भारताकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी जमिनीखाली तेलाचा मोठा साठा साठवलेला असतो. नंबर 2, पर्यायी मार्ग. जर समुद्र मार्ग म्हणजे हार्मुझ स्ट्रेट बंद झाला तरी भारत इतर मार्गाने तेल आणण्यास सक्षम आहे. नंबर 3, 24/7 मॉनिटरिंग. सरकारने एक कंट्रोल रूम बनवली आहे, जी प्रत्येक थेंबावर लक्ष ठेवून आहे. ह्या माहितीचा पुरावा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे. मग प्रश्न उरतो की तरीही पंपावर नो स्टॉक बोर्ड का लागतात? मित्रांनो, याला म्हणतात आर्टिफिशियल स्कॅर्सिटी. जेव्हा 1000 लोक एकाच वेळी 5-5 कॅन भरून पेट्रोल न्यायला येतात, तेव्हा पंपाचा साठा संपतो. हा तुटवडा युद्धामुळे नाही, तर आपल्या पॅनिक होण्यामुळे निर्माण झालाय. शेवटी कृषी मित्रांनो, निष्कर्ष काय निघते? तर शेतकरी बांधवांनो, सध्या आपल्याला शेतीचा जो हंगाम आहे त्यासाठी ट्रॅक्टर आणि इंजिनसाठी डिझेल लागते, हे मला माहित आहे. पण अफवांना बळी पडून कामाचा वेळ रांगेत वाया घालू नका. अफवा पसरणं थांबवा आणि लक्षात ठेवा, देशात तेल संपलेला नाही, फक्त संयम संपलाय. जर तुम्हाला ही माहिती पटली असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी ग्रुपवर शेअर करा. खोट्या बातम्यांना हरवण्यासाठी तुमची एक शेअर बटन दाबण्याची कृती पुरेशी आहे. मी सखाराम राठोड, शिवम कृषी टेक घोकसाळकडून तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.